नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका 2024 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट अभ्यासा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील अभ्यास करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। विभाग 1 गद्य 20 गुणांसाठी आहे। त्यातील कृती क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 8 गुणांसाठी आहे। पुढे उतारा देण्यात आलेला आहे, त्या अगोदर आपण हे प्रश्न पाहू। चौकटी पूर्ण करा। विचारांची गती म्हणजे प्रगती। दिशाविहीन गती म्हणजे अधोगती। दुसरा प्रश्न कारणे लिहा 2 गुणांसाठी आहे। माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो, कारण वेळ थोडा असतो आणि कामे बरीच असतात, म्हणून माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो। बघा, हे प्रश्न ज्या उतार्यावर आधारित आहे तो उतारा पाहू। पहा, या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। याच उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे। स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांसाठी आहे। यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा। त्यापैकी आपण वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी त्याचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। अतिवेगाने किंवा लक्ष ठेवून गाडी न चालवल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते। घाई गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वतःहून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे। वाहन चालवताना चालकाने पुढील प्रमाणे काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे। वाहनाचा वेग मर्यादित ठेवून वाहने चालवणे, पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवून गाडी चालवणे, आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवावी, मोटरसायकल चालवतानाही हेल्मेटचा वापर करावा, कारमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाने सीट बेल्टचा वापर करावा, रस्त्यावरून जाताना मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नये, आपल्या पुढे चालणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष असणे गरजेचे आहे। एकाच दिशेने प्रवास करताना वाहतुकीच्या उजव्या बाजूने निघण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असला पाहिजे। मद्यप्राशन करून वाहने चालवणे, विनाकारण अवास्तव वाहनांचा वेग वाढवून स्वतःचे व दुसऱ्यांचे जीवन धोक्यात घालू नये। घरून निघताना गाडीचे ब्रेक, इंजिन, इंधन सर्व काही सुस्थितीत असले तरच वाहने घराबाहेर काढा। नेमून दिलेल्या सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताची शक्यता नक्कीच कमी होते। पहा, तुम्ही या पद्धतीने देखील उत्तर लिहू शकता किंवा स्वमताचा प्रश्न आहे, तुम्ही स्वमताने जरी या प्रश्नाचे उत्तर लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळतात। पुढे आहे हा प्रश्न, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 8 गुणांसाठी। पुढे दुसरा उतारा दिलेला आहे, त्या उतार्यावर आधारित प्रश्न। 1 जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार 2 गुणांसाठी। 1 दात मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते, हे फक्त तो दुखायला लागला तेव्हाच कळते। आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघा। आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे। यच्या ठिकाणी पहिला क्रमांक हे लिहायचा आहे आणि रच्या ठिकाणी दुसरा क्रमांक लिहायचा आहे। दुसरी कृती दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते। दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नसे आणि रच्या ठिकाणी लिहायचं आहे दातांच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या खोलवर बसून मुळावर एकामागून एक घाव घालतो, अशी दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतील। हे बघा, दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही। एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताशी मुळाशी खोल बसलेला असतो, तो एकामागून एक घाव घालीत असतो। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून घ्या आणि व्यवस्थित प्रश्न वाचा। तिसरा प्रश्न, स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांसाठी आहे।
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा. किंवा त्याला और प्रश्न दिलेला आहे, दात दुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा. त्यापैकी आपण लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केली आहे, याबाबत तुमचे मत लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे ई प्रश्न. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. पुढे तिसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न बघा. खालील चौकटी पूर्ण करा 2 गुणांसाठी. रिमझिम पावसात अडई व वनकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती. य. रानबदक पोखरीत घरटी करतात. र. घरट्यात अंडी घालतात. या ठिकाणीच उत्तर देण्यात आलेलं आहे. रिमझिम पावसात अडई व वनकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. दुसरा प्रश्न. कारणे लिहा 2 गुणांसाठी. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे कारण. य. मुलं विचारी बनावीत आणि र. मुलांनी भावनातील पावित्र्य जाणावं. पहा, या प्रश्नाचे उत्तर देखील उतारत आहे. तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनावी, त्यांनी भावनांतील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. विभाग 2 पद्य 16 गुणांसाठी आहे. त्यातील कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 गुणांसाठी आहे. पहिली कृती आहे कारणे लिहा 2 गुणांसाठी. य. समुद्र अस्वस्थ होतो कारण. त्याचे उत्तर लिहायचे आहे. तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्याचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो. आणि र. समुद्र शिणून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची काळजी वाटते. दुसरी कृती चौकटी पूर्ण करा. कवीला दिसलेली समुद्राची रूपे संत्रस्त, हताश, अस्वस्थ, खिन्न ही 4 रूपे समुद्राची लिहायची आहे. आणि पुढे कविता देखील देण्यात आलेली आहे. आणि ह्या ज्या 2 कृती होत्या त्या या कवितेवर आधारितच होत्या. आणि कवितेवर आधारित तिसरी कृती अभिव्यक्ती 4 गुणांसाठी. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयान वास्तव भावपूर्ण शब्दात ग्रथित केले आहे. पुढे आहे आ प्रश्न. खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांसाठी. आता ठिकाणी ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. कवित्री हिरा बनसोडे यांची आरशातील स्त्री या कवितेतील या ओळी आहेत. ई प्रश्न तो देखील 4 गुणांसाठी आहे. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. काव्य सौंदर्य, ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. सुरेश भट यांची रंग माझा वेगळा या कवितेतील या ओळी आहेत. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि त्याला और प्रश्न देखील देण्यात आलेला आहे. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. कवित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीत या कवितेतील या ओळी आहेत आणि त्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचे आहे. दोघांपैकी आपण पहिला प्रश्न अभ्यासला.
विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी आहे. त्यातील कृती क्रमांक 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अ मधील पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. त्यामधील य प्रश्न प्रारंभिक कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा. उत्तर एखादी शिकवण देण्यासाठी बोध देण्यासाठी प्रारंभिक कथा लिहिली गेली. र प्रश्न कथेची व्याख्या लिहा. त्या ठिकाणी उत्तरातच उत्तर दिलेलं आहे. आपण कथेची व्याख्या पाहू उत्तरामध्ये. या ठिकाणी कथेची व्याख्या दिलेली आहे. एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. आणि त्यावर आधारित दुसरा प्रश्न कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती. या ठिकाणी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना, कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. आ प्रश्न खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क मिळतील. त्यातील य प्रश्न शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा सरळ मनाचा सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दिखाऊपणा करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. तो दिवस रात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हापापलेला असला तरी समजून घेता येईल, पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. र प्रश्न घर सोडण्यामागचा अणूचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. अणूच्या मते माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आई वडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो, पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात. यामुळे माणसे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अणूला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते प्रत्येकाला जगाकडे स्वतःच्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे. स्वतःच्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमवण्यासाठी तिला 5 वर्ष स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता. त्यानंतर तिसरा प्रश्न ल गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. उत्तर उचापत्ती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचीच नसते, फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा गुंचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. त्यानंतर चौथा प्रश्न व बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. 4 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुणांसाठी आहे. कृती क्रमांक 4 अ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. मूळ विषय भरकटवणारे, तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने मुलाखतकाराचे संभाषण असावे. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे व हालचाली टाळाव्यात. मुलाखती दरम्यान नियोजित वेळेचेही भान ठेवावे लागते.
दुसरा प्रश्न, माहिती पत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. उत्तर, माहिती पत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहिती पत्रकाची ओळख असते. माहिती पत्रक नवनवीन योजना, सेवा, उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळ, फळावळ आणि भाजीपाला विक्रेते यापासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणा माल, दिवाळी अंक, घरगुती वापराची उपकरणे, आलिशान गाड्या अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहिती पत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. उत्पादन संस्था याबद्दल ग्राहकाची सकारात्मक मनोभूमिका तयार करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रकातून उत्पादनाविषयी विश्वासार्ह माहिती मिळत असल्याने उत्पादनाची वैशिष्ट्ये, वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे असतील तिथे माहितीपत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची असते. तिसरा प्रश्न, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 4 बाबी विशद करा. 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे होते. आपण 4ही प्रश्न या ठिकाणी अभ्यासू. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. आणि चौथा प्रश्न आहे, बातमी आणि वृत्तलेख यातील फरक थोडक्यात लिहा. उत्तर, बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत अंगभूत असते. बातमीत मी असत नाही. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमीत दाखवत असते. बातमी एखाद्या घटना प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते. तर वृत्तलेख बातमीच्या आत सामावलेली बातमी सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नाविन्यपूर्ण व रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. बातमीचे तपशील वृत्तलेखात वाचायला मिळतात. संशोधन महत्त्वाचे असते. बातमीत नसलेल्या नोंदी वृत्तलेखात विस्तृतपणे चित्रित केल्या जातात. कृती क्रमांक 4 मधील हा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी प्रत्येक कृतीला या ठिकाणी 5 गुण मिळतील. पण आपण या ठिकाणी 4ही कृती अभ्यासणार आहोत. 1. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. मुद्दे दिलेले आहेत. सुसंगत व अचूक माहिती, उपयुक्तता व परिणामकारक दक्षता, माहिती पत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण, आकर्षक मांडणी व भाषाशैली, मनाला भिडणारी शब्दयोजना. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, आणि 5वा मुद्दा आहे भाषाशैली. दुसरा प्रश्न आहे, अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा. या ठिकाणी अहवालाचे स्वरूप देण्यात आलेले आहे आणि आवश्यकता देण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुलाखतीची सुरुवात आणि मुलाखतीचा प्रारंभ एकच मुद्दा आहे. यातील महत्त्वाचे पॉइंट घ्यायचे आहेत. मुलाखतीचा मध्य, आणि पुढचा मुद्दा आहे मुलाखतीचा समारोप.
पहा आणि चौथा प्रश्न आहे वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा। पहा या ठिकाणी वृत्तलेखांचे प्रकार देण्यात आलेले आहे। पहिला प्रकार आहे बातमीवर आधारित वृत्तलेख। दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख। तिसरा प्रकार आहे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख। चौथा प्रकार आहे ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख। आणि पाचवा प्रकार आहे नवल, गूढ, विस्मय इत्यादींवर आधारित वृत्तलेख। 5 गुणांचा प्रश्न आहे म्हणून उत्तर पण आपण मोठेच लिहायचे आहे। पुढे आहे विभाग 5 व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी आहे। कृती क्रमांक 5अ सूचनेनुसार कृती करा। पहिल्यातील य प्रश्न योग्य पर्याय निवडा 1 गुणासाठी आहे। निशिगंधासारखा निशिगंधच होय वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा। 4 पर्याय दिलेले आहेत। दुसरा पर्याय बरोबर आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच। त्यानंतर प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुणासाठी पुढील सगळे मार्ग बंदच होते। नकारार्थी वाक्य तयार करा। नकारार्थी वाक्य तयार करता येईल पुढील एकही मार्ग सुरू नव्हता। दुसऱ्यामधील य प्रश्न योग्य पर्याय निवडा 1 गुणासाठी पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा। त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे द्वंद्व समास। दुसऱ्यातील र प्रश्न पावलो पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा। त्याचे उत्तर आहे अव्ययी भाव समास। तिसऱ्यातील य प्रश्न योग्य पर्याय निवडा 1 गुणासाठी मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा। त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे कर्तरी प्रयोग। तिसऱ्यातील र प्रश्न भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा 1 गुणासाठी। त्याचा देखील पहिला पर्याय बरोबर आहे त्यांना आपण जपलं पाहिजे हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे। चौथ्यातील य प्रश्न मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा। पहा त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत। तिसरा पर्याय बरोबर आहे अतिशयोक्ती। चौथ्यातील र प्रश्न चौकट पूर्ण करा 1 गुणासाठीचा आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा आणि उपमान आहे ताजमहाल। प्रश्न 5व्यातील य प्रश्न फितूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा 1 गुणासाठी। 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय बरोबर आहे दगाबाजी करणे। फितूर होणे म्हणजे दगाबाजी करणे। 5व्यातील र प्रश्न फितूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा। उत्तर कधी कधी आपल्या जवळची विश्वासाची माणसे सुद्धा फितूर होतात। आ प्रश्न खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा 10 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणी 5 विषय दिलेले आहेत। कोणत्याही एका विषयावर तुम्हाला 10 गुणांसाठी निबंध लिहायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।